सुभेदार जावजी बांबळेंचा उठाव. हिराजी बांबळे नाईक घराण्याकडे बहमनी राजांच्या काळापासून वतन व मान मरातब चालत आलेला होता. त्यांचा मृत्यू 1760 साली झाला. हिराजींचा पुत्र जावजी जुन्नर येथे पेशव्यांच्या सेवेत पदावर होता. त्यांना उत्तर पेशवाईत राजूर महालातील गावांचा कोतवाली अधिकार दिला गेला होता. तेव्हापासून ते राजूरकर झाले. इसवी सन 1760 मध्ये त्यांनी पेशवे सरकारविरुद्ध बंड करून डोंगरात ठाण मांडले आणि 20 वर्षे लढा दिला. अगोदर जावजी हा जरी पेशव्यांच्या सेवेत पदावर असला तरी जुन्नर येथील पेशव्यांच्या कारकुनाने जावजीला त्यांच्या वडिलांचे वतन व मान मरातब देण्यास नकार दिला. जावजीचे वर्णन मध्यम उंचीचा, सडपातळ बांध्याचा, गोरा आणि धाडसी असे केले जाते. अस्वस्थ आणि अनियमित सवयींमुळे जावजीने पेशव्यांची सेवा सोडली, डोंगरात आश्रय घेतला आणि टोळीमार्फत दरोड्यांची मालिका सुरू केली. पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीसांनी त्याला डोंगरातून बाहेर येऊन कोकणातील मोहिमेत सहभागी होण्याचा आदेश दिला, परंतु विश्वासघाताची भीती वाटल्याने तो खानदेशात पळून गेला. तेव्हा त्याचे कुटुंब ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या विरुद्ध फौज पाठवण्यात आली. जुन्नर येथील अधिकारी रामजी सावंत हा जावजीचा कट्टर शत्रू होता. त्याने जुन्नरला कारकुनाला जावजी अत्यंत दुर्दैवी आणि वाईट स्वभावाचा मनुष्य आहे असे पटवून दिले. रामजी सावंतने 7 कोळ्यांना पकडले. त्यात जावजीचा भाऊ आणि चुलत भाऊही होता. कुटुंबाची माहिती मिळवण्यासाठी जावजीने त्यांना पाठवले होते. रामजीने जुन्नरच्या कारकुनाकडून त्या 7 कोळ्यांना देहदंड देण्याचा आदेश मिळवला आणि त्यांना शिवनेर कड्यावरून खाली फेकण्यात आले. सूड म्हणून जावजीने डोंगरातील एकाकी भागात राहणाऱ्या रामजी सावंतच्या भावाचा वध केला. तेथे एक गोसावी रामजीला अभेद्य करण्यासाठी मंत्रजप करत होता. रामजीने जावजीचा पाठलाग करण्यासाठी फौजेची मागणी केली. फौज मिळाल्यावर जावजीने आपल्या टोळीचे लहान गट केले आणि त्यांना सर्वत्र पसरवले. सर्व दिशांनी ऐकू येणाऱ्या शत्रूविरुद्ध यश मिळवायचे असेल तर त्यांच्या पद्धती अवलंबून फौज दूर दूर पसरवणे आवश्यक होते. रामजीच्या नेतृत्वाखालील पथकावर जावजीने अचानक हल्ला केला. त्यात रामजी व त्याचा तरुण पुत्र मारला गेला. रामजीच्या मोठ्या मुलाला फौजेचे नेतृत्व देण्यात आले, पण त्यालाही जावजीने जुन्नर येथे आश्चर्यचकित करून ठार केले. पेशवे सरकारने जावजीला अधिकृतपणे फरार दरोडेखोर म्हणून घोषित केले. तो पेशवे रघुनाथरावांच्या गटात सामील झाला आणि उत्तम सेवा बजावली. सिंहगड, भैरवगड, कोटा व इतर ठाणे किल्ले, नगर जिल्ह्यातील रतनगड, अलंग, मदनगड त्याने जिंकले. नाना फडणवीसांनी जुन्नर येथील प्रमुख कोळी अधिकारी दाजी कोकाटे यांना जावजीच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आणि जावजीला पकडण्यात अपयश आल्यास पेशव्यांच्या सेवेतून काढून टाकण्याचा इशारा दिला. थोड्याच काळात दाजी व जावजी घोडखोऱ्यातील जंगलात एकमेकांना भेटले. दाजीने स्वतःला जावजीचा मित्र म्हणून जाहीर केले. दोघे बोलत बोलत नदीवर आंघोळीस गेले. आंघोळीच्या वेळी जावजीच्या एका माणसाने दाजीची पिशवी उघडली. त्यात नाना फडणवीसांची सही असलेला जावजीच्या फाशीचा आदेश सापडला. छावणीत परतल्यावर त्या माणसाने जावजीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या रात्री दाजी कोकाटे व त्यांच्या 3 मुलांचे गळे कापण्यात आले. यानंतर जावजीचा पाठलाग अधिकच तीव्र झाला. त्याने रघुनाथरावांकडे मदत मागितली, पण त्यावेळी रघुनाथरावांची स्थिती निराशाजनक असल्याने ते काहीही करू शकले नाहीत. आपला मित्र धोंडो गोपाळ म्हणजेच नाशिकचे पेशव्यांचे सुभेदार यांच्या सल्ल्याने जावजीने तुकोजी होळकरांकडे शरणागती पत्करली आणि आपले सर्व किल्ले सोपवले. होळकरांच्या प्रभावामुळे जावजीला माफी मिळाली आणि राजूर येथील 60 गावांच्या परगण्याचा लष्करी व पोलीस कारभार त्याच्याकडे देण्यात आला. कोळी दरोडेखोर व फरारांना ठार मारण्याचे अधिकारही त्याला देण्यात आले. जावजीने इसवी सन 1789 पर्यंत मान मरातबाचे पद भूषवले. त्याच वर्षी जव्हारच्या राणीचे म्हणणे पुणे दरबारात मांडण्यासाठी घेऊन जात असताना कोतुळ येथे मुळा नदीच्या तीरावर जावजी थांबला. नदीला पूर आलेला होता. त्याच्यासोबत एक नाईक होता. त्या नायकाने मुद्दाम जावजीला बहाण्याने नदीच्या खोल जागी नेले आणि तिथे त्याला पाठीमागून धक्का मारून दगडावरून पाण्यात पाडले.
पाण्यात पडल्यावर देखील जावजी पोहून वर निघण्याचा प्रयत्न करत असताना त्या नायकाने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्यास बेशुद्ध केले. जावजीच्या मुळेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर त्याचा पुत्र हिराजी नाईक वारस ठरला. आयुष्याच्या उत्तर काळात जावजीने कोळी समाजातील एक गंभीर उठावाचे दमन करण्यातही सहभाग घेतला होता. इसवी सन 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला आणि पेशव्यांचा प्रदेश इंग्रजांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जोडला गेला. एक विशेष गोष्ट म्हणजे राजूर गावाला पूर्वी लोक बांबळ्यांचे राजूर असे म्हणत. इतिहासकारांनी जावजी हा राघोबा पेशव्याचा बंडखोर साथीदार म्हणून दुर्लक्षित ठेवला आहे.